सर्व शिक्षक बंधू भगिनींना नमस्कार। सर्व शिक्षक बंधू भगिनींसाठी शासनाने नुकतेच राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी एक परिपत्रक काढलेले आहे। त्या परिपत्रकाची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। पण त्याआधी या व्हिडिओला लाईक करा, शालेय बातम्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा। शिक्षण हा समाजाच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे। समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांमुळे समाज आणि राज्याचा तसेच राष्ट्राचा विकास होतो। अशा समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांना राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराने गौरविले जाते। शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी हे पुरस्कार वस्तुनिष्ठ निकषाद्वारे प्रदान करण्यात येणार आहेत। सदर पुरस्कारासाठी आवेदने सादर करू इच्छिणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षकांना आपला अर्ज सादर करावयाचा आहे। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी पत्र सादर करण्याचा कालावधी 25 जून 2024 ते 5 जुलै 2024 पर्यंत आहे। या पुरस्काराच्या प्रस्तावासाठी काही निकष दिलेले आहेत। ते निकष याप्रमाणे आहेत। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी शिक्षकांनी नामनिर्देशनासाठी सादर केलेले पुरावे मुख्याध्यापकांनी प्रमाणित करणे आवश्यक आहे। मुख्याध्यापक पदावरील व्यक्तीने नामनिर्देशनासाठी सादर केलेले पुरावे गट शिक्षण अधिकारी, प्रशासन अधिकारी यांनी प्रमाणित करणे आवश्यक आहे। शिक्षक किंवा मुख्याध्यापकांची एकूण सलग सेवा किमान 10 वर्षे आवश्यक आहे। शिक्षकांचे किंवा मुख्याध्यापकाचे मागील 5 वर्षांचे गोपनीय अहवाल पडताळणीसाठी सादर करावेत। विभागीय चौकशी सुरू नसल्याचे शिक्षण अधिकारी यांचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे। शिक्षकांनी केलेल्या लगतच्या 5 वर्षाच्या सेवा कालावधीतील कार्याचे मूल्यमापन राज्यस्तर व जिल्हास्तर समितीकडून गुणांकनाद्वारे करण्यात येईल। प्रतिनियुक्तीवरील शिक्षकांची आवेदने स्वीकारली जाणार नाहीत। शिक्षकांच्या सेवेतील कार्यपद्धतीबाबत व निर्व्यसनी असल्याबाबत शाळा व्यवस्थापन समितीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील। स्वतःचे 3 रंगीत फोटो व स्वप्रमाणपत्र सादरीकरणावेळी जमा करावेत। चला तर मग शिक्षक बंधू भगिनींनो, तुम्ही केलेले कार्य हे समाजासमोर आणण्याची वेळ आलेली आहे। त्यामुळे या महत्त्वपूर्ण शासकीय परिपत्रकाकडे दुर्लक्ष करू नका। हा व्हिडिओ आवडला असेल तर या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।